नमस्कार, सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. मी हेमलता देवडा. जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. सिडको मध्ये आता जो आमदार साहेबांच्या निधून तो उद्घाटन झालं त्या संदर्भात काय सांगा? सिडकोमध्येच नाही तर पूर्ण पश्चिम मतदारसंघामध्ये माननीय आमदार संजय शिरसाट साहेब यांच्या नेतृत्वातून विकास कामं सुरू आहेत. तर तसंच आज आम्ही गांधीली असेल, साजापूर असेल किंवा आत्ता तिसगावमध्ये पण आम्ही 7-8 रस्त्यांचं उद्घाटन केलेलं आहे आणि माननीय संजय शिरसाट साहेबांच्या नेतृत्वातून ही सगळी कामं होत आहेत.
काय सांगाल? कारण तुमच्या आता उद्घाटन झालेलं आहे आणि साहेबांचं नाव आहे पश्चिममध्ये. साहेबांना जिथं कुठं आम्हाला तिथं काम होतं, काय सांगाल? हे लोकांचा विश्वास आहे साहेबांच्यावर आणि साहेबांचं जनतेसाठी असलेलं प्रेम आहे. आज तुम्ही बघू शकता इथं असंख्य लोक जमा झाले कारण की यांचा जो खूप दिवसाचा मेन प्रॉब्लेम होता म्हाडाचा रस्ता, त्याच्यामुळे ते आले. आणि तुम्ही बघणार आहे की दोन्ही बाजूचे रस्ते, राईट अँड लेफ्ट दोन्ही रस्ते आपण आता लवकरच उद्या परवामध्ये चालू करणार आहे सोबतच. काही नाही, माझं म्हणणं तुम्ही व्यवस्थित नियम करा आणि व्यवस्थित पाणी द्या. कहने से नहीं साबित करने से होता है, दिलों में और लैब में। लैब टेस्ट में दाग मिटाने और चमकती सफेदी में फेना सुपर वॉश इज नंबर 1। फेना की खुशबू मुझे ज्यादा पसंद है, क्वालिटी में मैंने फेना को बेहतर पाया। कंज्यूमर रिसर्च में 80% ने दिल से फेना को नंबर 1 पाया है, इसलिए फेना ही लेना। आज या कार्यक्रमाद्वारे आम्हाला फारसा समाधान झालेलं आहे। रोड तयार होत असताना आमची मोठी गरज या ठिकाणी पाण्याची आहे। हे 24 जे गाळे आहेत ते सर्वप्रथम बांधलेले आहेत आणि त्याच्या मध्यभागी देखील रोड झाला पाहिजे आणि पाण्याचं आश्वासन बाईंनी सांगितलं की टाकी झालेली लवकरात लवकर आपल्याला पाणी मिळेल, तर त्यासाठी आम्ही थांबलेलो आहोत। आम्हाला पाण्याची आणि रोडची दोन्ही आवश्यकता आहे। सदस्य काय सांगणार साहेब? म्हणजे गेल्या आम्ही 1 वर्षापासून आमदार साहेबाशी पाठपुरावा करून जवळपास 60 लाखाचा निधी मंजूर करून आणलेला आहे म्हाडा कॉलनीमध्ये आणि आज ताईच्या हस्ते इथं आज भूमिपूजन झालेलं आहे। तर सगळे म्हाडा कॉलनीचे सगळे नागरिक इतके खुश आहे का बस त्याला हे म्हणजे खूप दिवसापासून याचं वाट बघत होता। आणि आज आणि आणखी दुसरी गोष्ट, आज आमदार साहेबांच्या अनुपस्थितीमध्ये आणि कलेक्टर ऑफिसला मिटिंग असल्यामुळे साहेब आले नाही। आज त्यांच्या कन्या हर्षदाताई आज इथं आल्या आणि त्यांना आम्ही पाण्याचं विषयी त्यांना सांगितलं आणि एक निवेदन दिलं। निवेदन असं होतं का 2005मध्ये आपली म्हाडा कॉलनी अस्तित्वात आलेली आणि त्यानंतर आजपर्यंत म्हणजे 2024पर्यंत आणखी म्हाडा कॉलनी हस्तांतरित झालेली नाही। त्यामुळं काय झालेलं आहे, म्हाडाचा विकास आमचा कॉलनीचा विकास झालेला नाही। आता आम्ही ताईला सांगितलेलं आहे आणि आमदार साहेबाला बी सांगितलेलं आहे का ही कॉलनी आमची हस्तांतरित झाली पाहिजे, जेणेकरून आम्हाला जे बेसिक आहे रस्ते असेल, ड्रेनेज असेल, पाणी असेल, लाईट असेल, हे सर्व आम्हाला मूलभूत सुविधा मिळेल आणि आमच्या कॉलनीचा विकास होईल। तर ताईनं आम्हाला शब्द दिला का लवकरच शिवसाहेबाला कॉन्टॅक्ट करून तुमची कॉलनी हस्तांतरित करू। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल।